PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. फितुरप्रीत वाईल्ड लव अंतिम भाग 25. लेखिका प्राची सुळे. कार थांबली आणि भूमी धावत अमृतघन हॉस्पिटलच्या दिशेने धावू लागली. शिवाई घाईने उतरला. तिने रडतच रिसेप्शनला चौकशी केली. भास्कररावांना दुसऱ्या मजल्यावर ठेवले होते. भूमी तेथे पोहोचली. निर्मला, यशोदा आजी, प्रकाश मामा व श्रावणी सगळे होते. भूमीने पाहिलं व धावत जाऊन निर्मलाला मिठी मारली. आई, बाबा कसे आहेत? हे सगळं माझ्यामुळे झालं ना? मी तिथे नको यायला हवी होती, भूमी रडत म्हणाली. शिवाही तिथे आला. निर्मलाने भूमीला सावरला. उलट आता निर्मला स्ट्रॉंग झाली होती. येणाऱ्या प्रसंगाशी निर्भीडपणे सामोरे जायला ती तयार होती. भूमी, तुझ्यामुळे काहीच झाले नाही आहे. जराही असं समजू नकोस. उलट तुझ्यावर जो अन्याय झाला ना, तो कधीच भरून येणारा नाही आहे. आम्ही सारे जबाबदार आहोत. तू स्वतःला दोषी अजिबात समजू नकोस, निर्मला तिला शांत करत म्हणाली. निर्मला बरोबर बोलते भूमी. आपल्या समाजाचा ना न दिसणारा एक कायदा आहे. बाई किती बी मोठी शिकलेली साहेबीन असू दे, पण तिची जागा नवऱ्याच्या पायाशीच असते. भास्कर माझा मुलगा असला तरी म्या त्याची बाजू नाही घेणार. काय चूक काय बरोबर हे सर्व त्या ईश्वराला ठाव असतं आणि तोच निवाडा करतो. आता पवित्राला आपण समध्यांनी या घरानं इतकं प्रेम माया दिली, जे तुला तेच दिला, पण तिने काय दिलं आपल्या पदरात? धोका. भूमी, या जगात लय चांगलं असणं बी वाईटच. आणि तू काय बी काळजी करू नका. भास्कर बरा होतोय बघ, यशोदा आजी तिच्या डोक्यावर हात ठेवत बोलली. शिवा त्यांचा वार्तालाप ऐकत होता, पण एका ठिकाणी त्याचे कान ताठ झाले. आता आजी काय म्हणाली? पवित्राला आपण समध्याने या घरानं इतकं प्रेम माया दिली, जे तुला तेच दिला, पण तिने काय दिलं आपल्या पदरात? धोका. आजी अशी का बोलली? भूमी आणि पवित्रा दोघी बहिणी आहेत. मग हे प्रेम माया धोका, आजीच्या वाक्याचा अर्थ काय? शिवा विचार करत होता. भूमीने त्याच्याकडे पाहिलं आणि तिला तो काय विचार करतोय हे समजलं. तिने निर्मलाकडे पाहिलं आणि निर्मलानेच पुढाकार घेतला. जावई बापू, तुम्हाला आता आई काय बोलल्या हा प्रश्न पडला असेल ना? मी सगळं सांगते, ती म्हणाली. शिवा तिथे बसला. आम्ही कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलो होतो. भूमी 10 वर्षांची होती. देवीची जत्रा होती. जत्रेत फिरताना भूमीला एक लहान मुलगी रडताना दिसली. 4-1 वर्षांची असेल. आम्ही सगळे त्या मुलीजवळ गेलो. खूपच घाबरलेली होती. जत्रेत गर्दीही खूप. त्या मुलीला काहीच धड सांगता येत नव्हतं. एवढीशी पोर काय सांगणार? रडून अश्रू सुकले होते. चेहरा कोमेजलेला आणि भुकेचे तर माहीत नव्हतं. आम्ही आजूबाजूच्या लोकांना विचारले, पण कोणीच तिच्याबद्दल काही सांगत नव्हते. मुलीकडे बघून दयाही खूप येत होती. आणि भूमी त्या मुलीजवळ गेली. तिला मायेनं तिने जवळ घेतले. तिला मिठी मारली. मोठ्यांपेक्षा भूमीने जवळ घेतल्यामुळे ती मुलगी लवकर शांत झाली. आमच्याही डोळ्यात पाणी आले. आई, बाबा, आपण या मुलीला घेऊन घरी जाऊया का? मला हिला एकटीला सोडायचे नाही इथे. 10 वर्षाची भूमी बोलत होती. आम्हाला काय बोलावं सुचलं नाही. तरी 1-1.5 तास त्या छोट्या मुलीला घेऊन आम्ही जत्रेत फिरलो. जर कोणी ओळखीचे आले तर पुढे येईल, पण कोणीच आलं नाही. मग त्या मुलीला घेऊन हॉटेलमध्ये गेलो. तिला खाऊ पिऊ घातलं. एक छान फ्रॉक घेऊन घातला. एवढ्या वेळात ती फक्त भूमीकडे बघून हसत होती आणि बोबड्या बोलात बोलत होती. शेवटी सारे आम्ही तिथल्या पोलीस स्टेशनला गेलो. त्यांना त्या मुलीची सविस्तर माहिती दिली. जेव्हा पोलीस तिची कस्टडी घेऊ लागले, त्यावेळी मात्र ती मुलगी भयंकर रडू लागली. त्याबरोबर भूमीसुद्धा. शेवटी मानवी मन ते हळवं असणारच ना. मग पोलिसांनीच आमच्याकडून रीतसर आमची सारी माहिती लिहून घेतली व जर भविष्यात कधी हिचे कोणी नातेवाईक शोधत आले तर तिला त्यांच्याकडे विनाशर्थ सुपूर्द करावे. आम्ही त्या मुलीला घेऊन घरी आलो. भूमीला लहान बहीण मिळाली तर त्या मुलीला सुखाचं घर, चांगलं भविष्य. तीच मुलगी ही पवित्रा आहे आणि आज तिने आमच्या सोन्यासारख्या मुलीला हा दिवस दाखवला. निर्मला बोलायची थांबली. हे सगळं शॉकिंग होतं शिवासाठी. म्हणजे ती पवित्रा भूमीची बहीण नाहीच. तेव्हाच ती एवढी नीच स्वार्थी. शेवटी ओठात आलेले शब्द त्याने परतवले. आई, ही गोष्ट तिला माहिती आहे का? त्याने विचारले. तिला आम्ही सांगितले नाही. तशी वेळच आली नाही.
परत भूमीचा एवढा चांगला स्वभाव, तिने कधी असे मनात आणले नाही की पवित्र तिची बहीण नाही आहे. ती तर अवघी 4 वर्षांची होती. तिला काय समजणार? आम्हीच तिचे आईबाबा झालो. बरोबर, शिवा पुटपुटला. तेवढ्यात ICUमधून एक नर्स बाहेर आली. देसाईंना शुद्ध आले. ते स्टेबल आहेत. तुमच्यात निर्मला कोण आहेत? त्यांना बोलायचं आहे, ती म्हणाली. मी आहे त्यांची बायको, निर्मला पुढे येत बोलली. मॅडम, देसाई सर आउट ऑफ डेंजर आहेत, पण तरी त्यांच्याशी जास्त बोलू नका. उद्या त्यांना दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं जाईल. जा तुम्ही, ती म्हणाली. आई, जा तू. बाबांना सांग जराही टेन्शन घेऊ नका आणि मी इथे आहे ते सांगू नकोस. उगाच त्यांना त्रास होईल. बोलताना भूमीचा कंठ भरून आला. निर्मलाने तिला मिठीत घेतले. किती विचार करशील सगळ्यांचा पोरी, ती दुःखाने बोलली. आई, अशी रडत जाणार का बाबांसमोर? डोळे पुस, शांत हो आणि हसवून बोल, भूमी म्हणाली. निर्मला आत गेली. आजी, भूमी व शिवा बसले. प्रकाश मामा व श्रावणी कॅन्टीनमध्ये चहा घ्यायला गेले व या तिघांसाठीही ते घेऊन येणार होते. शिवा भूमीकडे एकटक बघत होता. भूमीने पाहिले व डोळ्यांनीच काय असे विचारले. पण शिवाने काही न बोलता फक्त ओठांची हालचाल केली. ते पाहून भूमीचे डोळे मोठे झाले व ओठांवर हसू आले. कारण ते शब्द होते, आय लव्ह यू. भूमी लाजली. भूमीला आयुष्यात कधीच दुःखी करायचे नाही असा विचार करत तो तिच्यासोबत स्वतःच्या भावी आयुष्याच्या स्वप्नात रंगून गेला. निर्मला ICU रूममध्ये आली. रूममधल्या ICच्या गारव्याने क्षणभर शहारली. भास्कररावांच्या बेडजवळ आली आणि तिला हुंदका दाटून आला. करारी, तडफदार. भास्करराव कधी साध्या सर्दी खोकल्याने सुद्धा आजारी पडले नव्हते. त्यांचे डोळे उघडे होते. कुठेतरी वर बघत होते ते. आहो, मी आले, निर्मला भरल्या गळ्याने बोलली. त्यांनी तिच्या दिशेला मान वळवली. सावकाश तिच्याकडे पाहिलं व मंद हसले. निर्मला, मी जगेन ना? त्यांनी अचानक विचारले. अहो, काय बोलताय? तिने पटकन त्यांच्या तोंडावर हात ठेवला. मला रडू येईल बघा. राहिलं नाही बोलत. पण मनात ना कुठेतरी ती सल ऋतून बसले बघ. आणि तीच सलते. स्वतःच्या मुलीला इतकं चुकीचं समजलो. एवढी वाईट वागणूक दिली तिला. तेच रस्त्यावरून उचलून आणलेल्या मुलीला डोक्यावर बसवलं. ओळखू शकलो नाही तिचा कुटील डाव. मी खरंच माणसं ओळखण्यात चुकलो गं. सारा जन्म व्यर्थ गेला माझा. काय तोंड दाखवू दिला? माफ तरी करेल का मला? भास्कररावांना पुढे बोलवे ना. अहो, ती परकी आहे, पण भूमी तुमचीच लेक ना. मोठ्या मनाची आणि खूप गुणाची लेक आहे आपली. तिचा तुमच्यावर राग नाही आहेच. तिने कधीच तुम्हाला माफ केले. अहो, मोठ्या आशेने ती तुमच्यासमोर आली आणि तुम्ही तिचं काही ऐकून घेतलं नाही. निर्मळच्या मनात होतं ते ती बोलली. खरं आहे तुझं. म्हणूनच आता तिच्याशी काय बोलू आणि माझं हे थोबाड कसं दाखवू ते समजत नाही आहे. भास्करराव दुःखी होत म्हणाले. एक बोलू? तुम्ही एवढं बोलत आहात, पण तुम्हाला बरं नाही हे समजल्यावर नुकतेच घरी गेलेली भूमी आणि आपला जावई शिवा तसेच तडक माघारी निघून इथं हॉस्पिटलमध्ये आलेत केव्हाचे. आई पण आहेत, निर्मलाने सांगून टाकले. काय म्हणालीस? होय, दोघं पण आहेत इथे. बोलावू त्यांना आत? तिने विचारले. मॅडम, आता त्यांना आराम करू दे, नंतर परत या, एक नर्स तिथे येऊन बोलली. निर्मला, मी दोघांशी बोलेन, त्यांना जवळ घेईन. थोडं थांब, जरा बरं वाटू दे मला, भास्करराव म्हणाले. हो, बरं, तुम्ही आराम करा, आम्ही आहोत बाहेर, निर्मला बोलून निघून गेली.
1 आठवड्यानंतर भास्करराव घरी आले. एकदम पूर्वीसारखे ठणठणीत होऊन घरी आले आणि त्यांनी पहिलं काम केलं ते भूमी व शिवाला घरी बोलावून घेतले. भूमी आली आणि भास्करराव तिच्यासमोर लहान मुलासारखे रडले. बाप लेकीचं प्रेम पाहून सारे गहिवरले. बाळा, मला माफ करशील ना? बाबा, मी तुमच्यावर कधी रागवले नव्हते. हां, खूप वाईट वाटले होते. मला माहीत होतं तुम्ही मला दूर करणार नाही आणि माफी वगैरे मागायची नाही. हां, भूमीने त्यांना मिठी मारली. भास्कररावांनी शिवाचाही योग्य मान केला. एक व्यक्ती म्हणून तो उजवा होताच, जावई म्हणूनही त्याने मान मिळवला. आजी, निर्मला, भास्करराव सारेच त्याच्यावर खूप खुश होते. भूमीला तर अजूनही विश्वास बसत नव्हता की सारं पूर्वीसारखं स्वच्छ आणि छान झालंय. अप्पासाहेब आणि उर्मिलाला पोलिसांनी सज्जड दम देऊन सोडलं. पण संग्राम व पवित्राची सुटका झाली नाही. त्यांच्यावर आरोपच तसे होते. संग्रामने तर खुनाची सुपारी दिली होती. मारण्याचा कट, अपहरण असे अनेक गुन्हे होते. पवित्राही त्याची साथीदार होती. सगळे पुरावे त्यांच्या विरोधात होते. त्यांची सुटका होणे अशक्यच होते. अप्पासाहेबांनी शेवटी खूप खटाटोप करून मोठी रक्कम जमानत देऊन त्या दोघांना बेलवर सोडवले. पुढे केस कोर्टात उभी राहून खटला चालेल तो वेगळाच. तोपर्यंत त्यांना बेल करून घेतली. ते दोघे कुठेही पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांचे पासपोर्ट स्वतःकडे जमा करवले व कुठेही पळून जाण्याचा प्रयत्न करू नये असा दमही दिला. अप्पासाहेब कुठे तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहिले नाही. ज्या पार्टीला ते फंडिंग करत होते त्या पार्टीने त्यांना फंडिंग करू नये असे सांगितले. थोडक्यात त्यांचा सपोर्ट काढून घेतला. मुलगा चुकला तेव्हा त्याला कान पकडून 2 धपाटे देऊन समजावले असते. शिस्त लावली असती तर आज हा दिवस बघायला मिळाला नसता. काहीही कारण नसताना भूमीच्या बाबतीत खूप वाईट वागलो. हा विचार करून उर्मिलाला स्वतःचीच लाज वाटू लागली व रागही येऊ लागला. आपल्या मुलाच्या आयुष्याची झालेली परवड पाहून तिच्या पोटात तुटत होतं. पण आता खूप उशीर झाला होता. ती आणि आप्पासाहेब दोघेही दोषी होते. पवित्रा भूमीची सख्खी बहीण नाही हे तिला माहीत नव्हतं. पुढे कळेल की नाही हेही माहीत नाही. पण मोठ्या बहिणीशी केवळ सुडापोटी, तोही कुठला हे सुद्धा माहीत नाही, क्रूर वागलो आणि त्याचंच फळ देवाने दिलं यावर पवित्रा ठाम होती. भूमीला भेटून तिच्या पायावर पडून तिची माफी मागावी असं तिला वाटत होते. पण त्या घराचे दरवाजे तिला कायमची बंद झाले होते आणि हे खुद्द निर्मलानेच तिला सांगितले होते. संग्राम उद्ध्वस्त झाला, कोलमडून पडला. करायला गेला एक आणि झालं भलतंच. पहिल्यापासूनची त्याची वाईट वृत्ती त्याला मारक ठरली. स्वतःची चूक असून केवळ भूमीने ती 4 लोकांसमोर दाखवून दिली म्हणून तिचा राग केला. तिने मनापासून खरं प्रेम केलं, पण तिचा सूड घेण्यासाठी आपण घाणेरडं सूडनाट्य खेळलो, प्रेमात फितुरी केली. आता या सगळ्याची परिणिती शिक्षेतच आहे तो समजून चुकला होता. स्वित्झर्लंड देशातल्या खूप मोठ्या आणि आलिशान हॉटेलमध्ये एका सुंदर हनीमून स्वीटमध्ये भूमी आणि शिवा होते. त्यांच्यासमोर संपूर्ण काचेची भिंत होती. त्यांचा सूट टॉप फ्लोअरला होता, त्यामुळे सगळा बर्फाच्छादित परिसर नजरेस पडत होता. मोठमोठे डोंगर, खोल दऱ्या आणि नजर जाईल तिकडे डोळ्यांना दिसणारा पांढरा शुभ्र बर्फ. तो नजारा वेड लावेल असाच होता. भूमी भान हरपून काचेतून एकटक बघत होती आणि त्याचवेळी शिवा तिच्याकडे बघत होता. इकडे नाही. तो बाहेरचा मनाला वेड लावणारा नजारा बघा ना. भूमी त्याचा चेहरा समोर करत म्हणाले. छे, मुळीच बघणार नाही. माझं आयुष्य, माझा आनंद माझ्याजवळ असताना मी कशाला पाहू इकडे तिकडे, शिवा म्हणाला. पण मला हे जादुई शहर पाहायचे. कोण नाही म्हणतं? जाऊ ना उद्या. जायचे, फिरायचे आणि मस्त शॉपिंग करायची. तिचे नाक खिचत शिवा म्हणाला. भूमी त्याला घट्ट बिलगली. त्याच्या गालावर तिने ओठ टेकवले. तोच शिवाने तिच्या ओठांवर स्वतःचे ओठ टेकवले. त्या अतिसुंदर वातावरणात शिवा आणि भूमीचं प्रेम फुलू लागले. त्यांनी केलेलं प्रेम फितूर नव्हतं, तर निर्मळ, शुद्ध होते, जे कधीही दूर जाणार नव्हतं. शाश्वत निरंतर होते. भूमी शिवाच्या बाहुपाशात कधी विरघळली तिला समजले नाही. त्यांचं सुखी भावी आयुष्य त्यांना साथ घालत होते. कथा समाप्त. ही कथा इथेच संपली.
भूमीसारखा प्रेमळ स्वभाव सर्व मानवजातीला मिळो ही प्रार्थना करूया. कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. मनपूर्वक धन्यवाद.